नमस्कार मित्रांनो, खिडकालीच्या या रामश्याम मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड धावली, एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली. इकडे आपला स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर पनवेल यांचा दादा सर्जा आणि त्याच्या पैऱ्यामध्ये आपल्याला एक छान असं जोड पळताना बघायला भेटला लखन आणि विपक्षी गाडी होती एक हिंदी केसरी जोड म्हणजे आपला शंभू 12-13 आणि मेहरबान होता. एक छान लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. आपल्या समवेत आहेत तुषार शेठ घोरपडे उर्फ भावड्या. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक मुंबईमध्ये पण एक वेगळी छाप सोडताय. नेहमी आपण बघितलं मुंबई बिनजोडमध्ये एक मोठं नाव म्हणजे स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके. आज त्यांचं नाव तुम्ही उंचावर नेताय आणि कुठं ना कुठेतरी त्यांचं नाव या मैदानामध्ये टिकवण्याचं काम करताय. आजचा आनंद कसा आहे तुमचा? आनंद काय म्हणजे आता शर्यत जिंकल्या म्हणल्यानंतर आनंद आमचा गगनात मावना. पण शर्यत ही आमची मैत्रीपूर्ण होती. आज जरी आम्ही शर्यती म्हणजे विरोधात पाहिलो असलो तरी उद्या आम्ही भविष्यात एकत्र पाहिलेलं पण दिसेल. त्यामुळं मैत्रीपूर्ण असल्यामुळं लय काय त्याचा जल्लोष नाही शर्यतीचा. बरोबर. आणि सर्जा जिंकलाय, गुलाल भेटलाय ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. बाकी शर्यत आम्ही कोणावर जिंकलो ह्याच्याशी आम्हाला घेणं नाही. आमच्या बैलाने आम्हाला गुलाल भेटून दिलाय, त्यात आम्हाला आनंद आहे. दादा बघायला गेलं तर आता 3 फेऱ्यामध्ये पण चांगला पळतोय आणि मुंबई बिनजोडमध्ये पण तो त्याचं अस्तित्व कुठे ना कुठे त्याची छाप सोडून जातोय. आनंद कसा आहे? नाही कारण एक का बघा सांगन की सर्जा मागे आम्ही आणला होता घाई गडबडीत. थोडंसं आमच्याकडनं नियोजन चुकलं होतं. तर खूप लोकांना वाटलं होतं की सर्जा मुंबईसाठी फेल जाईल. पण त्याच्या मागे एवढी मोठी ताकद आहे की त्याला कुठेही नेला तरी, पाकिस्तानला नेला तरी त्याला आम्ही गुलाल घेऊन दाखवू तिथे अरे नेला. वा. बघा हा विश्वास आहे. मला तर वाटतं शेटनी तुमच्यावरती विश्वास दाखवून तुम्ही जी कामगिरी करता त्याच्यासाठी सलाम असेल तुम्हाला संपूर्ण टीमचा. कारण का बघा नेहमी टॉपमध्ये ठेवणं नंदीनं आपल्या आणि नेहमी गुलालामध्ये ठेवणं प्रत्येकाला जमत नाही. आज तुम्हाला जमतंय. काय म्हणाल? नाही तसं काय नाही. ही जी तमाम समाज आपणच्यावरती प्रेम करतोय दादा सरकार पूर्ण फॅमिलीवर, आणि जी आमची टीम आहे ती सगळी पोरं म्हणजे आमची दादा सरकारची टीम अशी आहे की ती आज गुलाल घेतोय म्हणून संघ नाही, ती गुलाल नव्हता तरी सगळी संघ होती. आज गुलाल आहेत तरी सगळी संघ आहे ती. त्यामुळे यश आम्हाला नक्की भेटतंय. मेन कारण हे आहे की आपणच्यावरती हा जे तुम्ही लोक प्रेम करताय त्यामुळे हा गुलाल भेटतोय आम्हाला. दादा बघायला गेलं तर आज एक लखन पब्लिकला ठाम बैल पळतोय. नाशिकवरनं येतोय आणि आपल्याकडे चांगले चांगले बिनजोड करतोय. कशा काय प्रकारे पायऱ्या केला आणि कशा काय प्रकारे तुम्ही एवढ्या मोठ्या लढतीसाठी विश्वास दाखवलाय? नाही ते लखनचा पायरा आमचा सुरेशदादा पाटील आणि नरेशदादा पाटीलनेच केला. हं. आणि त्या पायरा झाल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगितलं पायरा असाच झालाय तर चालेल म्हणलं, गाडी छान पळेल, काही विषय नाही. हं. दादा बघायला गेलं तर सर्जा पण एकदम टॉप स्पीडला होता. आज बघायला गेलं तर पेंडिंगला गाडी होती पण वन साइड सुताला तोंड लावलेलं त्यांनी सर्जाने. हो त्याला नाव दिसत नाही दिला. त्याला सगळेजण म्हणजे सर्जाला चपळ चित्ता बोलतात. हां. आणि जी लोक त्याच्यावरती म्हणजे फॅन फॉलोअर्स त्याचे चाहते जी प्रेम करते त्याला जी उपमा देतात, त्याचं जे नाव देतात त्याला लोक, तर त्याचं कुठं तर तो चीज करून ठेवतोय. म्हणजे त्याच्या फॅनचा तो कुठं विश्वास खाली पडून देत नाही, ह्याचा आम्हाला सर्जाबद्दल सार्थ अभिमान आहे. दादा शेवटी प्रश्नच होता की मुंबईला सक्सेस होऊ का नाही होऊ? नियोजन करून दाखवलं तुम्ही. तुम्हाला एवढा रिझल्ट दाखवल्यानंतर पण तुम्ही प्रश्न विचारत आहात. नाही दादा म्हणजे असा प्रश्न होता प्रत्येकाला पण हा. उत्तर त्यांनी देऊन टाकलं आज. आम्हाला माहित होतं, आम्हाला आमच्या नंदीवरती फुल विश्वास होता. फक्त काय असतं थोडंसं नियोजन चुकतं इकडे तिकडे. कुठला नंदी कधी कुठं फेल वातावरण नसतो. पण चेंज होतं ना, तो वरती असतो. हा, कुठला नंदी कुठं फेल नसतो. फक्त थोडंसं नियोजन असतं, वातावरण आहे आपल्याकडे. जाऊ आता आम्ही कराडशी आलोय, आम्हाला हे तुमचं वातावरण जमना, बरोबर. तुम्हाला जमतंय. आम्ही दादाला 5 वेळा पाण्याची बाटली मागून घेतोय, ताण लागली दे म्हणून. म्हणजे असा विषय आहे थोडंसं. त्यामुळे कुठला नंदी कमी नसतो कुठंच. तो पळाई ज्याच्यात पळाई धमक आहे तो पळतच असतो. तर थोडंसं असतं कुठं तर व्हायचं नियोजन इकडे तिकडे, तर त्याचं व्यवस्थित परफेक्ट नियोजन केलं की होतो कार्यक्रम. दादा आज कुठून कुठेतरी आपणची कमी आपल्याला नेहमीच मैदानामध्ये भासत असतं. आपण असतं तर आज हा आपला क्षेत्र पण 7 समुद्र पलीकडे असतं आणि त्यांचा आनंद पण वेगळाच असता. हा त्याच मैदानामध्ये विरुद्ध गाडी झालेली त्यांच्यासोबत पण पैरा करून एकत्र पळालेले आहेत. आपण बद्दल काय म्हणाल तुम्ही? आज म्हणून तर आमच्याकडे आपल्याला महाराष्ट्राचा किंग म्हणतात बैलगाडी क्षेत्राचा. म्हणजे आप्पांच्या बद्दल बोलायला आमच्याकडे शब्दच नाहीत. कारण की ते असते तर म्हणजे ते काय होते हे आम्ही तो आमच्या तोंडाने सांगायची गरज नाही. संपूर्ण ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना माहिती आहे, बैल मालकांना माहिती आहे की आप्पा असते तर काय असतं आणि शर्यती बी काय पद्धतीने झाली असते हे पण माहिती आहे सर्वांना. नक्कीच आज बघायला गेलं तर छान गाडी पळाली. गाडीच्या स्पीडकडे बघता कसं काय वाटलं तुम्हाला? कारण गाडी पेंडिंगला होती. त्याच्यानंतर एक मनामध्ये धाकधूक असतं बघा. तो समोरचा जोड पण हिंदकेसरी जोड आहे. त्याच्या विरुद्ध आपल्याला एक खेळण्याची संधी मिळाली. मैत्रीपूर्ण लढत विचारून ऐका ना, झाली. बैलगाडीचे शर्यत क्षेत्र म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक जिंकणारा एक हारणार आहे. त्यामुळं पेंडिंग राहिली तरी
फक्त एवढं आमच्या सर्व टीमला 100% गॅरंटी होती की गाडी आमची मागे पळेल, काही होईल, पण निकाल सर्जा बदलवणार का तर बदलवणार. हं. आणि आज म्हणजे आजपर्यंत घेतल्यापासून की कायम निकालात तो काय ना काहीतरी उलटापालट करून टाकतो. दादा तुमच्या नियोजनाचं बोलायचं झालं तर आता घाटावरती येऊन बघतो, जेव्हा जेव्हा पळतोय ना मैदानामध्ये चांगले चांगले म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये बघतो गुलालामध्ये राहतो, बऱ्याचशा वेळेला एक नंबर करतो. म्हणजे सर्जाकडे असं बरेचसे फॅन लोकांचे असे असतात, सर्जा मैदानात गेले नियोजन चांगलं असेल तर एकच नंबर करणार. काय म्हणाल? आता आपणचं नाव टिकवायचं आहे म्हटल्यानंतर नियोजन तर परफेक्ट करावंच लागेल हा. ना. ज्या नावाची धुरा सांभाळायला आपल्या खांद्यावरती आहे, ती धुरा सांभाळायची असली तर मग त्या पद्धतीने चालावं लागते. आणि सर्वजण आपणच्या नावापोटी आम्हाला सहकार्य करतात, प्रेम करतात आमच्यावरती, त्यामुळे आम्हाला यश भेटते. जबाबदारी नाही का वाटत? खूप मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण दादा फॅन्स क्लब असतील, आप्पांचे चाहते असतील, या संपूर्ण नंदींचे चाहते असतील. 100% त्यांनी जबाबदारी टाकली तशी त्या पद्धतीने त्यांचा विश्वास आहे, प्रेम आहे, आणि त्याच्यामुळेच हे साध्य होते. बघा दादा आज बघायला गेलं तर चांगले चांगले पैरे करतात. आता मागच्या वेळेस पण बघायला गेलं तर बऱ्याचशा बाईट्समध्ये तुमच्या कमेंट चालू होती की सर्जा आणि बकासूर पळणार नाही, पण काहीतरी तुम्ही करून दाखवलं आणि खरोखर म्हणजे ते एक नाही, आनंदाचा क्षण सर्जन होता. बकासूर म्हणजे घरातली बैल आहेत ती आमच्या. आता विषय काय असतो माहितीये का, आम्ही सर्जाला बकासूर टाकायला आम्ही भेटतो. बकासूरला ऍक्च्युली फुल स्पीड आहे. मग सर्जाला कुठं थोडंसं मुळशी होणी किंवा त्याला लोड येऊनी म्हणून आम्ही सारखा बकासूर टाकत नाही. नाहीतर बकासूर आमच्या घरातला बैल, अर्ध्या रात्रीला आमच्या कोणत्याही बैलात बकासूर पळू शकतो. म्हणजे तेवढा आम्हासनी किंमत देतात. मामा असतील, मोहिल असेल, वैभव मामा असेल, आमचं पूर्णपणे घराचा संबंध आहे ती. त्यामुळे ते आम्हाला बैल पाहिजे तेव्हा देतात. पण घरचा बैल आहे म्हणून सारखा पण टाकायचा नाही. बरोबर. शेवटी देव आहे तो. नक्कीच दादा सवंगडीला सोबतीला नेहमी राहुल आप्पा गोरे पण असतात. काय म्हणाल? तुमची दोस्ती पण बघितलेली आहे, चांगली आहे तुमची आप्पा दोस्ती. असेल, अक्षय मोरे असेल, किंवा ही आमची सर्व टीम आहे ती, म्हणजे असा कुठला कार्यकर्ता आमचा कमी नाही. आता कसं फक्त थोडंसं आम्ही बाईट मध्ये पुढं आहे म्हणून, नाहीतर ह्या कॅमेऱ्याच्या मागे खूप खूप कार्यकर्ता आहेत की आमच्या पुढे आहे ती. 100%. चला दादाशी 2 मिनिटं बोलते. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाव सांगा ना दादा तुमचं. अशोक निकम दाद्या. दादा काय सांगाल आता, दादानी सांगितले बावड्या दादांनी की तुमच्या या टीम मागे खूप लोकांची मेहनत आहे आणि खरोखर मेहनत करतात, त्याच्यामध्ये एक तुमचं पण नाव आहे, तुमच्याकडे पण विश्वास दाखवला जातं. काय म्हणाल? आपणच्या नावासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करत असतात, काय म्हणलं? पंढरशेठ आमचे मामा लागतात आणि आमचा हा नाद लहानपणापासून आहे. तो पण मामांनीच आम्हाला नाद लावलेला आहे. आज मामा जरी आमच्यात नसले, त्यांचा आशीर्वाद, खूप मोठा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतो. त्यामुळे आम्हाला हे मैदानामध्ये घवघवीत यश भेटतं. आणि असं यश भेटतं ते खरोखरच त्यांनाच देखील खूप आनंद वाटत असेल बघून आमच्याकडे, की आम्ही त्यांचं नाव जिवंत ठेवतोय, प्रयत्न करतोय ते नाव चालवायचा. नक्कीच दादा. आता बघायला गेलं तर आपणच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुनाथ शेठ असू द्या, मंगेश शेठ असू द्या, ते पण कुठून कुठे प्रयत्न करतात. काय वाटतं त्यांच्याकडे बघून? कारण का बघा त्यांचा मग गुरुनाथ शेठचा चेहरा कुठून कुठेतरी आपणच्या मिलता जुलता आहे आणि त्यांचे म्हणजे स्वभाव मिलता जुलताच आहे. आता बरेचशा वेळेला बघितलं मैदानामध्ये सर्वांशी एकदम मिळून मिसळून राहतात, छोटा नाही मोठा नाही. हा प्रश्नाचं उत्तर देतो. आम्ही टीम असेल सर्व किंवा गुरुनाथ शेठ, मंगेश शेठ असेल, आम्ही आप्पांच्या पावलावर पाऊल ठेवू शकत नाही नाही. ठेवू शकत. फक्त आम्ही ते म्हणजे सांभाळायचा प्रयत्न करतोय, जपायचा प्रयत्न करतोय, कारण की त्यांच्यासारखा आबाळाखाली बैलगाडी क्षेत्रात माणूस कोणी नाही. बघा मित्रांनो, कसं प्रेम असतं या मालकांवरती आपल्या संपूर्ण सवंगड्यांचं. हे आज आपल्याला उत्तम उदाहरण म्हणजेच आपला तुषार दादा बघायला भेटतं. नक्कीच एक आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी देखील की सर्जा 3 फेऱ्याला पण टॉप पळतोय आणि मुंबई बिनजोडला पण टॉप पळतोय. आज पण एक चांगली गाडी. दादा काय सांगाल? गाडी विरुद्ध गाडी एकदम चांगली होती. आज विरुद्ध पडल्यात, उद्या येणाऱ्या काळामध्ये पैऱ्यामध्ये येऊन पडल्या. मैत्रीपूर्ण क्षेत्र आहे ना, हम्म. त्यामुळे असं आज विरोधात पळलो, उद्या आम्ही एकत्र पळू, भविष्यात पण त्या शर्ती होतच राहतील. त्याबद्दल काय आपण मनात लावून घ्यायचं नाही. हारलो तरी अभिनंदन, जिंकलो तरी अभिनंदन. आणि आम्ही फक्त खेळायला येतो, हारजीत साठी येत नाही. हा आमचा आप्पांनी दिलेला आम्हाला कानमंत्र आहे, फक्त खेळायसाठी यायचा. हारजीत हे होतच असतं. खेळणं महत्वाचं आहे, आयुष्यामध्ये खेळणं महत्वाचं आहे. 100%. त्या सूत्रानुसाराच आम्ही खेळायला येतो, दुसरा काही विषय नाही. दादा मागे बघतो एवढी सगळी मंडळी कुठून कुठेतरी हा गुलालाचा आनंद घेत असतात, कुठून कुठेतरी सगळ्या गोष्टी ज्या मैदानामध्ये होत्या त्याची चर्चा करून पुढचं नियोजन लावत असतात. यांच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? ते पाठीराखे म्हणजे आमचा बॅकबोन आहे. विदाऊट त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच करू शकत. 100%. आणि आज बघायला भेटतं छोटी गाडा मालकीन देखील आली आहे मैदानामध्ये. लक्ष्मीच्या पावलाने आली आणि आम्हाला गुलाल दिला पोरीनी. नक्कीच. आज बघायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये
ज्या मुली आहेत त्यांना पण रस वाढलेला आहे. आणि मला तरी वाटतं आपण जी मुलगी आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठून कुठेतरी लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो 100% आणि 100% आज आल्यासारखा गुलाल पण लागलाय तिच्या Yes. पावलांनी. यस 100% आनंद आहे. आनंद. तिला अभिनंदन केलं खूप. हा. तुम्ही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमाने त्या पोरीचं अभिनंदन करा. 100% आज दीदी आली आणि तिच्या Yes. हातामध्ये आपल्याला एक मस्त ट्रॉफी बघायला भेटते. आज कुठं ना कुठेतरी आनंद Try आहे. to be. दीदी नाव काय तुझं? जीविका पूर्ण नाव सांग. जीविका सुमित पाटील. दीदी कसं वाटतं आज आपला सर्जा विजय झाला, गुलाल घेतला त्यांनी? खूप छान वाटतं. आज सकाळी आल्यापासून तू बैलासोबत होती, इकडे बाकीची पब्लिक नियोजन करायला गेलती, शर्यत जमवायला गेलती, पण तू इकडे एकटी थांबलेली. कसा वाटत होता? खूप छान वाटत. आणि येताना सर्जाला पकडून आलीच गुलाल झाल्याच्या नंतर. खूप अभिनंदन वाटलं. शाळेत वगैरे जाता? हा शर्यतीमध्ये येऊन तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं. छान वाटतं. म्हणजे असं नाही का वाटत एवढी सगळी मुलं असतात हे असतात नाही का बैलाला पकडायला जावं का नाही जावं नाही, असं नाही. काय ना? चालेल, चला शुभेच्छा देतो संपूर्ण दादा आपल्या सरकारच्या टीमला आणि असंच नियोजन करत राहावं त्यांनी आणि असेच चांगले चांगले लढती देत राहावं. पुन्हा एकदा तुषार शेठ घोरपडे यांचं खूप सारं अभिनंदन. एक चांगलं नियोजन केलं आणि यशस्वीरित्या पार देखील पाडलं. धन्यवाद दादा. धन्यवाद धन्यवाद. सरकार family कडून तुमच्या channel ला खूप 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 शुभेच्छा. असंच channel तुमचं उजळत राहावं. धन्यवाद.